नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? बरे असणारच अशी मी आशा करतो आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करतो. स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे आपला मकर संक्रांतीचा दिवस. म्हणजे आज आपलं 14 तारीख आहे आणि वर्षाचा पहिला सण आहे आपला. तर मित्रांनो, तर त्याच्यानिमित्त आपल्या घरात थोडा जरा गोडधोड असा कार्यक्रम, म्हणजे कार्यक्रम म्हणण्यापेक्षा आपण जरा स्वयंपाक बनवत आहोत. गोडधोड म्हणजे आपलं पुरणपोळी, आमटी, भात आणि गुळवणी. तर बघा इथं चालला आपला स्वयंपाकाचा कार्यक्रम. मस्त असा भात इकडे तयार चालू आहे. भात बनवत आहे. आणि आता आम्ही थोडा जरा नाश्ता वगैरे दिला इथं मिसेसनी. तर दूध वगैरे आणि खारी वगैरे खातो जरा. तर आता नाश्ता झालेला आहे आणि आता मिसेसला थोडं मदत करतो कामामध्ये, तुझ्या स्वयंपाकामध्ये. थोडं सगळं बनवते. काय काम? ठीक आहे. पहिले तिला हार आणि पानान देतो आणि नंतर तुला कसं काम देऊ खायला. हां, शाबूचे वडे आणतो. शाबूचे वडे चला. तर मित्रांनो, तिला आपण हार आणि ते घेऊन येतो. तर आता चला. हा आता 200 दिले ना मला. ते पेट्रोलला होते माझे. तेवढं मला पेट्रोल नाही गाडीचं काही. बघू शकता तुम्ही, हा देवार आहे ना. तर मिसेसनी सकाळ मस्त असं त्याला धुवून वगैरे मस्त असं त्याला साफसफाई केलेली त्याची. म्हणजे ती असं काय सण सुद्धा असेल ना तर मस्त असं देवार आमचं बघा साफ करते. पूर्ण देव वगैरे धुतले. तर मित्रांनो, हे घेऊन आलो बघा मी सगळं सामान बाजारात जाऊन. बघू शकता तुम्ही, पूर्ण भेळ आहे, हार आहे आणि उपासाचं खायला आहे. कुर्पी भेळ, कुर्पे माहिती आहे ना? कुर्पी भेळ माहिती आहे का? कुर्पी भेळ. हा भेला ना का, चटणीचा भेला, त्याची भेळ आहे ती चटणी. ते थांबतात नीट पहिले वरचं काढ सगळं. थांब जरा. अरे सांडलं ऐकून सगळं. पहिले हे काढ असं जरा चटणी बिटणी सगळं त्यामध्ये काढा. अरे भेळ कमी झालेली आता पहिल्यासारखी घेत ना ते भेळ. हा थोडी द्यायला 70 रुपयाची भेळ बघ ना. दिसतले भारी. 70 रुपयाची भेळ उडू शेव. 70 रुपयाची. तर क्वांटिटी कमी केली वाटते ना. चटणी काय नको मिक्स करते मी टाकून लय तिकडं सांग लय तिकडं तुडी मारायला काढतो भाकरी खायला. काढा मग जरा. कुठे चटणी? खाली दाखवलेलं का सगळी दाखवायचं असते. आता पूर्ण संपलं. पण तर सांगा माहिती चौकशी. मित्रांनो, ह्या मिसळ आम्ही लिंबू पिळले अशी ही चटणी आहे. दाखव ना. ही चटणी. हां, ही चटणी आहे ना, अशी तिखट चटणी आहे ना. अशी असं आडू पडलं असं ना. असं एवढी तिखट चटणी आहे ते. बाय कुशी कसा ते व्हिडिओ पूर्ण सांग बरं. आज सणूंचा उपास आहे. म्हणजे असा मला घामपासून दिले घाम आला मला. समजा हा ते चटणी तेवढी तिकडे आणि त्याला किती घामाला आहे का. आज माझ्या बायकोचा लास्ट उपास आहे. तिने किती 4 का 5 रविवार पकडले तो. 5 रविवार म्हणजे डिसेंबरपासून सुरू झाले ना. डिसेंबरपासून सुरू झाले. तर तिचा लास्ट उपास आहे. म्हणजे आता इथून पुढं डायरेक्ट पुढच्या वर्षाचा उपास येणार त्याला रविवारचे. तिला उपास आहे. तिला मी आता बायकोचं प्रेम बघा आहे का. बायकोचं प्रेम उपास तिला पण चालते मला. तिचा टाइम आहे. मला 3 वाजेपर्यंत टाइम आहे. तर 3 वाजेपर्यंत जेवढं स्वयंपाक तिला मदत होईल तेवढी मदत करणार आहे. तुला नको हे बारीक झाला तर काय करायचं हे सांगा त्यांना. ते पुरी थोडा बारीक झाला आता. मला लुटून द्या. खाली बसूनच करणार रे बाळा. दिसत नाही. दिसत नाही. इकडे मला लवकरच करत होती. झाली तुझ्या आता राहून दे ना. काय करते म्हणतोय ना मी एकदा. ग बस.
काय आमटे काय काय येते आमचं. पलीकडे ते अरे शिरलं ना पुरण ते हे काय की गुळ टाकून. मस्त झालं नाकी गुळी चाळली पाहिजे. एवढं नको तिखट बाबा हे बघ मसाला बघू तो मसाला बघा कसा केला काळा जरा मसाला कसा हिरवा काळा आहे काळा मसाला बघा मागाशी तो मसाला वाला आपला आलता कसले मसाले कसले मसाला होते गावरान मसाले ते ए ए ए हे पाय काढ ते बाहेर घेत होत्या घरात आमच्या ना नुसता राडा चाललाय बा तुम्ही बघू शकता आता हा बघा. रोज असते ना सध्या असते दिवस राडायचं राड काय झालं हे बघा, नुसता राडा चालला आमच्या घरात नुसता राडा तुला कसं होतं? तर आता आपण काय कर माहिती आहे का मित्रांनो आता आपल्याला पुरण वाटायचंय आता हे पुरण आपण अशा प्रकारे वाटतो पहिलं आपल्याला पाटवर वाटायचे हा सोनम आता नाही वाटत पाटवर हे गरम गरम असं मस्त डाळ अशी आपण हे घेतली शिजवून त्यात गोळामध्ये पण शिजवून घेतली आणि पूर्ण गरम असा थोडं थोडं घेऊ पहिले जास्त नको बा. हे ताप घेता मला पाणी प्यायचा हो तुम्हाला थोडासा मसाला ठेवलाय मी. हा काळं कोणतं तरी कांदा. गरम आहे रे होतंय का? कसलं भारी ऊन यायला लागलं बघा त्या तोंडावर कसली भारी चमकायला लागली इकडं. सगळं करून आपण करतो ना सगळं करून करते मी. काल तर इतकी थकले माझ्या पायाचे असे पाय दुखून दुखून असे मला चालायला यायला सकाळी. ठीक आहे सोनम तरी काम करून येऊन सगळं उरकून स्वयंपाक करून आता तयार होऊन सगळ्या माझ्या वहिनी मोठी वहिनी छोटी वहिनी सगळ्यात बारकी वहिनी अशा आल्या मग आपलं तयार व्हायचं सगळे मिळून आम्ही जातो घरातला असा स्वयंपाक सगळा उरकून मग जाऊन मग येऊन संध्याकाळी मिस्टरांच्या पाया पडून उपास सोडते. आता उशीर होणार मिस्टर होता. तुझे वाकडे झालेत ते बघ तिकडं सरळ करा मिस्टरला सरळ करा ते वरती आणि दुसरं अगं काय? वरती मिस्टर वाकडे झालेत. दरवर्षी सोडते लवकर उपास पण ह्या वर्षी जरा उशीर होईल मला ते येतील 10 वाजता नाही 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 तर थोडक्यासाठी मी लवकर येतो जरा तर जाऊ दे त्यांच्यासाठी अजून 1 घंटा वाट बघून येऊ. नाही 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 नको नको वाट बघू मी तुला मी आज मंडळींनो मी आज थोडं दिवसात लवकर येणार कामातून आणि परत मग जेवण करून वापस जाईन कामात एवढं काय टेन्शन नको तू काल साडीला पैसे दिले मला साडी घेऊन नाही नाही मी नाही दिले मी तिला पहिले दिले ते पत्नीने काय ते पैसे घेतले तसे ठेवले ते पण काल तिच्या लाडक्या बहिणीचे पैसे आले तिच्या लाडक्या भाऊ तरी साडी आणली यासाठी भाऊंना काहीतरी तू तुझ्या तर्फे काहीतरी हे सांग आभार व्यक्त कर तुझे आभार व्यक्त करते भाऊंचे माझ्या भावाने पैसे दिले दर महिन्याला देते आणि असेच आमच्या लाडक्या बहिणीला देत राहा त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आमच्या बहिणींचा आशीर्वाद त्यांना आहे ती छान आमचे भाऊ दर महिन्याला देतात पैसे 1,500 रुपये तेवढंच बहिणी खुश होत्यात मस्त आम्ही लय मोठं काम करतो 10,000चं 9,000चं काम करतो पण ते 1,500 आल्यावर एवढी खुशी होती आणि इतकं छान वाटतं ना 1,500 आले सगळेजण असे म्हणते 1,500 आले तुम्हाला आले मला आले एकदम खुशीचा माहोल खुशीचा माहोल होतोय. तर आता थोडं थांबवत आणि जर आपण स्वयंपाक लक्ष देऊ त्यानंतर मग मित्रांना दाखवतो नंतर मग स्वयंपाक झाल्यानंतर ओके मित्रांनो आता पूर्ण स्वयंपाक बनवतो त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण स्वयंपाक दाखवतो आणि मी काय करतो असं करतो पण मी मोबाईल ठेवून चाललोय खास हा पूर्ण व्हिडिओ शूट आज होणार आहे त्याच्यामुळे मी काय मोबाईल नेणार नाही कामामध्ये तर चला मित्रांनो असंच सोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओके हे घालू का ते घालू पुढे काय बघा मित्रांनो तिथं आमची आमटी बनतीये इथं पुरणपोळी बनतीये इथं मम्मी माझी बनवतीये मसाला बंद ठेव बघा मित्रांनो मला लहानाला खूप लक्षात आहे. पुऱ्या बघा कशी पद्धतीने आमच्या घरी पुरणपोळी बनवली जाते ते अशा पद्धतीने एकदम छानशा पद्धतीने एकदम महाराष्ट्रीयन पणे आम्ही साजरा करतो आमची मकर संक्रांती टिपिकल ट्रेडिशनल टिपिकल मला घालत टी शर्ट आम्ही आमचा ट्रेडिशनल खूप मनाने साजरा करतो आणि आम्हाला काय आळशीपणा येत नाही ते करताना
आणि आम्ही सगळेजण एक सोबत साजरा करतो. वर्षाचा पहिला सण असल्यामुळे खूप आनंद आणि उत्साह होत आहे. इथं माझी मम्मी बनवत आहे पुरणपोळी मस्त फुगलेली. बघा कशी फुगती पुरणपोळी माझ्या मम्मीची. या मित्रांनो ज्याला इथं मस्त पुरणपोळी बनलेली आहे. तिथं मस्त आमटी बनती. तिथं पुरण आहे. इथं माझी मम्मी आहे. तर अजून आपल्या किती 7-8 पोळ्या बनवल्या, 7-8 पोळ्या, बाकीचे संध्याकाळी 7-8 पोळ्या आता बनवून ती आणि बाकीच्या संध्याकाळी. तर आता थोडं जाता त्याला मी बेसनचं पीठ त्याला असं करून दिलं, बघू शकता तुम्ही. हे बघा भजे करायला. आणि त्याला आता थोडं जरा मित्रांनो ही आहे माझी माऊ. ही आलेली आहे आमच्या घरी. बघा हिने बांगड्या बिंगड्या मस्त तयार बियार होऊन आलेली आहे. बघा तर ही जी बहीण आहे, ह्या दोघी बहिणी मिळून मस्त पैकी सगळ्यांना जळवणार आहेत. सगळे जळणार आहे. सगळे दुसरे उद्याच्या अंगावर घेऊन झोपणार आणू सगळ्यांच्या घरातले कुकराचे भात जळणार आहेत ह्याला बघून. स्वयंपाक रेडी झालेला आहे. भात, आमटी, पुरण, पोळी आणि आता भजी तळती. त्या 2 भजी घेतलेत मी आणि आता घेतो जेवायला आणि आता कामाला निघतो मी. आता बाकीचं जेवढं पण आहे आता बघू दाखव. हा काय पोळ्या आमच्या. हे बघा पोळ्या आमच्या बायकोने केल्यात अशा मस्त पोळ्या. असे नाही चपाती केल्या 2. हे 2 चपाती येतं आणि पोळी आहे बघा. फुटली रे. हां ठीक आहे चालतं. धन्यवाद. म्हणून पोटला पोट खायला दिल्याबद्दल धन्यवाद तुमचं. आणि भजे, पोळी आणि आमटी घेतो इथं. आमटी अशी असते बघा आमच्याकडे. तरी बघा अशी तरी असते आमच्या इकडं. मस्त अशी आमटी काळी बघा. दिसते ना तुम्हाला बघा. हे बघा आज काय पुजायचं काय नसतं असं. फक्त खायचं आपलं गोडधोड करून. संध्याकाळी खाईन माझी बायको. हा बघू शकते बघा. मस्त आपला जास्त काळा मसाला पण नाही, आपला घरगुतीच बनवलेला मसाला आहे. तर टेस्ट करतो, खातो, तुम्हाला सांगतो कसे कसे नाही. तर भाजी घेतो. पण पापड तळेल का? तळा. मित्रांनो चला आता खाऊया आपण मस्त असं जरा. तर आता मी जेवतोय, तुम्ही या जेवायला. आणि परत तुम्हाला एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला, सर्व जे आपले सदस्य आहेत जे मला बघत असतात, तुम्ही आता मला बघत असाल, तर तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पूर्ण माझ्या परिवाराकडून तुमच्या परिवाराला परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो मी आता जेवतो, तुम्ही या जेवायला. तिथं बघ किती तुम्ही या जेवायला. मी आता थोडं जेवण करतो आणि आता मी कामाला. ओके बाय. तर जेवण झालंय. आता जेवण करून आता उठलो थोडं जरा आता. आणि आता थोडं जरा तोंडात पधुतो आणि आवरून आता कपडे वपडे घालून कंपनीचे निघतो आता. आता मग काही मी मोबाईल वगैरे काही नेत नाही कंपनीत. तर इथून पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तर ती माझी मुलगी आणि मिसेस शूट करणार आहे. तर ती कशा प्रकारे जे बाया तिकडं वसा जातात आमच्या इथं ते तारकेश्वर टेकडी, तर त्या टेकडीवरती त्या पूर्ण सगळं बाया तिथे जमून तिथं पूर्ण सगळं असं पूर्ण एकमेकीला ववसा देऊन तिथे ववसायला जातात. तर ते कशा प्रकारे ववसा ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आता इथून पुढचा जो ब्लॉग आहे ती मुलगी आणि मिसेस हे कंटिन्यू करणार आहे. तर मी चाललो आता कामाला. आता त्यांची माझी शिफ्ट आहे, माझी सेकंड शिफ्ट. तर मी चाललो आता कामाला. आता ती जाऊन सॉरी ते आता इथून पुढचा ब्लॉग शूट करतील. मित्रांनो आता मी येईन संध्याकाळी. ओके धन्यवाद. आता सगळेजण चाललेले आहेत पूजन करायला. तर आम्ही पण चाललो आहोत. तर चला मग त्यांच्यासोबत जाऊया. सगळेजण चाललेत आता. काहीच आम्ही आता पोचलेलो आहोत मंदिरात. आम्ही आलेलो आहोत. जसं बोललेलं की महादेवाच्या डोंगरावर जाणार
आहेत तर तसं झालं नाही जायचं म्हणून इकडंच आलोत आम्ही सगळेजण. तर इकडंच पूजा करणार आहे आता. हा चल रामाचं पातळ सीताला नेसवात रंजन मोसा. रामाचं पातळ सीताला नेसवात रंजन मोसा. तर ह्या पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतो आमचं संक्रांती. सगळ्या बाया कुंकू बिंकू लावतात आणि मस्त सजवतात मस्तपैकी. आणि तुम्ही पुढं पाहत राहा कसं अजून करतात. ही माझी फ्रेंड आहे बहीण आहे बहीण. आणि माझं बघा पूर्ण आउटफिट काय काय बघा ही अक्षता आहे आणि बाय. तुझा काढायचा का फोटो ह्याच्यामध्ये. मित्रांनो आम्ही आलेलो आहे मकर संक्रांतीच्या सणाला द्यायला. या ना इकडं. हे बघा सगळे जण कसे बसले सगळे. ही माझी सून आहे, हे माझ्या मामी आहे, ही माझी मोठी वहिनी आहे. कसं वाटतंय आमच्या प्रकारचा कार्यक्रम तुम्हाला हे कमेंट करून सांगा आम्हाला. हे बघा ही माझी छोटी वहिनी आहे, लाडाची आहे. आमच्या फॅमिलीचं खूप जमतंय. हे बघा ही माझी मुलगी आहे. ही बघा येते. ही माझी मुलगी आहे, ही छोटी माझी मुलगी आहे. हे सगळे जण आमचा आम्ही एन्जॉय खूप केलेला आहे. हे बघा गाई ही माझी मोठी बहीण आहे. ही सगळ्यात मोठी बहीण आहे माझी. हे बघा की हे बघा इथं लुक कसा दिसतो ते कमेंट मध्ये सांगा. आंबाबाई सारखा. ही बघा ही माझी छोटी वहिनी आहे सगळ्यात. 1 2 3 ही माझी छोटी वहिनी आहे सगळ्यात. बघा कशी दिसते ती पण. आणि ती वहिनी लपली. कोणती? इकडे या कवडे. आणि या वहिनींसाठी तुम्ही इंग्लिश मध्ये कमेंट करू शकता. यांना हिंदी मराठी यांना इंग्लिश मध्ये कमेंट करायचं. यांना इंग्लिश मध्ये करा काय कमेंट करायचे असतील तर गाईज आता आम्ही घरी आलेलो आहे. खूप थकलोय आता आम्ही. खूप थकलो आहे आता पूर्ण हे करू. तर आता आम्ही घरी पोहोचलेलो आम्ही आहोत घरी आणि पोहोचलेलो आहे आता सगळे सध्या. खूप थकलेले आहेत. खूप थकलोत आता. आता आम्ही घरी चाललो. हे बघा आता आमचं घर. तर खूप थकलेत सगळे जण. मस्त पैकी मज्जा खूप आली आणि सगळ्यांनी खूप मज्जा केली. खूप मजा केली. हा खूप मजा आली. खूप मजा आली आता. आणि खूप छान झालं आमची संक्रांतीचं सगळं कार्यक्रम मस्त झाला. सगळे आम्ही येतात. आता जेवढे मंदिर देवाचे दिसलेत तिथपर्यंत आम्ही सगळ्यांच्या पाया पडून एक देवाला तिळगुळ देऊन सगळं घरी आलेलो आहे. आता सध्या आम्ही बघू आता पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण असंच.
तर हा होता मिस केलेला संक्रांत. अशा पद्धतीने आमच्या इकडे संक्रांत केली जाते. तुमच्या इकडे कशी केली जाते ते आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. बाय.